त्याच्या त्या परिघामध्ये व्यासामध्ये ज्या ज्या काही गोष्टी जे भाग येतील तेवढ्या सगळ्या भागांवरती हे परिणाम करणार आहे. आपण सज्ज आहोतच. आर्मी, नेव्ही, एअरफोर्स या सगळ्यांना आपण सज्ज राहण्याचे इशारे दिलेले आहेत. त्याप्रमाणे आपण तुकड्या त्यांच्या म्हणजे NDRFच्या 15 तुकड्या, SDRFच्या 4 तुकड्या, असे एकूण 19 तुकड्या जिथे जिथे आवश्यकता आहे तिथे आपण तैनात केलेल्या आहेत. अतिरिक्त मदत म्हणून आणखीनही 5 तुकड्या आपण तशा तयारीत ठेवल्या आहेत. काल आपल्या देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी एक व्हिडिओ कॉन्फरन्स केली. त्यातही त्यांनी एकूण आढावा घेतला. Union Home Minister Amit Shah held a video conference की ज्या वेळेला तुम्हाला काही गरज वाटली तुम्ही अवश्य केंद्र सरकार पूर्ण ताकदीनिशी आपल्या सोबत आहे. And he's also assured that the central government will stand behind देशाच्या पंतप्रधानांचा फोन आला होता, माननीय नरेंद्र मोदीजींचा फोन आला होता. Just a while back I also received a call from Prime Minister Narendra Modi. तयारी तर केलेली आहे पण केंद्र सरकार सुद्धा तुमच्या सोबत आहे. त्याच्यामुळे He too has assured that the center stands with the Maharashtra government. हे जे काही वादळ येणार आहे किंवा धडकणार आहे, या वादळाचा एकूण प्रभाव बघितल्यानंतर 3 तारखेपासून आपण सुरुवात करणार होतो पुनश्च हरिओम. मी पुन्हा एकदा आपल्याला विनंती करतोय की विशेषतः हा जो काही आपला किनारपट्टा आहे तिथे उद्या आणि परवा 2 दिवस हे महत्त्वाचे आहेत. We'd earlier announced the revival plan to begin from the 3rd of June. But keeping the situation in mind, keeping the cyclone situation in mind, tomorrow and day after tomorrow are very crucial days. And that's why all the relaxations that we'd announced for June 3rd will be kept on hold, and we request you to stay at home. जी काही तयारी केली ती तयारी मनुष्यहानी किंवा प्राण हानी कमीत कमी व्हावी किंवा होच नये अशा पद्धतीने केलेली आहे. The preparations undertaken by the state government have been taken to ensure that there is no loss of life. त्यांनाही संपर्क झालाय आणि त्यांनाही वेळेमध्ये परत आणण्याचा आपला पूर्ण प्रयत्न आहे आणि ते सगळे वेळेमध्ये परत सगळे मच्छीमार घरोघरी परतलेले आहेत. पुढचे 2 दिवस समुद्रात जायचं नाहीच. त्याच्यानंतर सुद्धा आपण बघूया हे कसं कसं कुठे पुढे प्रवास करत जाते. हे करताना मला असं वाटतं की काही गोष्टींची खबरदारी आपण घेणं गरजेचं आहे. हा जो काही किनारपट्टा आहे त्याच्यात अलिबागच्या इथे जरी हे वादळ धडकण्याची आज शक्यता असली तरी मुंबई पासून थेट सिंधुदुर्ग आणि पालघर पर्यंत सर्वांनी काळजी घ्यायची. धडकल्यानंतर पुन्हा आपल्या प्रदेशामध्ये भूभागामध्ये कसं पुढे जात जाणार आहे त्याची दिशा तेच ठरवणार आहे आणि म्हणून आपल्याला सगळ्यांनाच सावध राहण्याची गरज आहे. खास करून ग्रामीण भाग काय किंवा शहरी भाग काय, आपल्या घराच्या आजूबाजूला आपल्या ज्या काही गोष्टी अशाच इकडे तिकडे पडलेल्या असतील, सुट्या पडलेल्या असतील, त्या एकतर घरामध्ये आणून ठेवा किंवा जिथल्या तिथे व्यवस्थित बांधून ठेवा. वाऱ्याच्या प्रभावाने उडणार नाही आणि इकडे तिकडे आणखीन कोणाला इजा करणार नाही, कुठे काही धोका होणार नाही. वादळ म्हटल्यानंतर पाऊस आलाच, मुसळधार पाऊस पण पडणार. हा पाऊस पडल्यानंतर अनेक ठिकाणी पूर सदृश्य परिस्थिती होऊ नये पण भरपूर पाऊस पडल्यानंतर कदाचित आपल्याला काही ठिकाणचा वीज प्रवाह किंबहुना विजेचा जो काही प्रवाहच तो खंडित करावा लागेल. त्यापेक्षा मी आपल्याला सांगतो जिथे आवश्यक नसेल तिथे विजेची उपकरणं वापरू नका. पाऊस आणि वादळ सुरू झाल्यानंतर अनावश्यक विजेची उपकरणं वापरू नका. आपल्याकडे घरी ज्या ज्या काही आवश्यक असणाऱ्या गोष्टी असतील, ज्या बॅटरीवरती चालणाऱ्या असतील त्या चार्ज करून ठेवा. मग त्याच्यात फोन असतील, इमर्जन्सी लाईट असतील, इतर काही उपकरणं असतील ही चार्ज करून ठेवा की जेणेकरून आपल्याला वादळ आल्यानंतर समजा जर का वीज पुरवठा खंडित करावा लागला किंवा खंडित झाला तर आपली कुठे अडचण येतात. आपली औषधं जागेवर ठेवा कारण कोरोना आहे, हे पण एक संकट आहेच. अंतिम वर्षाची परीक्षेबद्दल आपण निर्णय घेतला तरी निसर्ग काय आपली परीक्षा घेण्याचं सोडत नाहीये. पण या परीक्षेमध्ये आपण पूर्ण ताकदीने सामोरं जाऊन त्यातून बाहेर पडायचंय. आपल्या ज्या काही जीवनावश्यक वस्तू असतील त्या सगळ्या व्यवस्थित एकत्रित एका पिशवीत वगैरे ठेवून
पटकन आपल्याला हाताला जेव्हा पाहिजे तेव्हा मिळतील अशा प्रकारे ठेवून द्या. मी काही request you to सूचना make a आपल्याला kit of वाचूनच all दाखवतोय. त्याच्यात पहिली essentials सूचना so आपल्याला that you सांगितलेल्या can आहेत की take, घराबाहेर grab असलेल्या it and सैल leave वस्तू home बांधून टाका किंवा immediately त्यांना if घरामध्ये हलवा. the need महत्वाचे arises. दस्तऐवज किंवा आपल्या काही मौल्यवान गोष्टी असतील त्या व्यवस्थित एकत्रित करून ठेवा. Keep बॅटरीवर your चालणारी valuables उपकरणं, together. पॉवर बँक चार्ज करून ठेवा. Keep your power दूरदर्शन bank आणि charged. आकाशवाणीच्या सूचनांकडे लक्ष द्या. हे फार महत्वाचं आहे. Please pay अफवा अजिबात attention पसरू नका. to अफवा the असं news जाणून बुजून given कोणी by पसरत नसतं. Doordarshan and पण Akashvani, All एकाकडनं India ऐकलं Radio. दुसऱ्याने, दुसऱ्याकडनं ऐकलं तिसऱ्याने, तिसऱ्याकडनं आणि कारण Please नसताना don't spread उगाचच काही ना rumors in काहीतरी these times. अनागोंदीचा प्रकार होऊ शकतो. म्हणून There could दूरदर्शन be आणि confusion and रेडिओवरच्या chaos due to आकाशवाणी rumors. यावरच्या सूचनांकडे लक्ष द्या. स्थानिक प्रशासन सगळीकडे सज्ज आहे. स्थानिक प्रशासनाने Administration, local अनेक administration ठिकाणी is alert जिथे at जिथे all आपल्याला वाटते places. की ही सगळी आपली नागरिक हे सगळे नागरिक हे त्या धोक्याच्या पट्ट्यात येऊ शकतात, तिथे तिथे त्यांना आपण स्थलांतरित करतो आहोत. तिथे तिथे त्यांना आपण सुरक्षित जागी नेतो आहोत. आणि मला High एका risk गोष्टीचं areas समाधान are आहे being की evacuated प्रशासन दक्ष wherever आहे. we feel प्रशासन the impact will be the highest. जबाबदारी We're घेत आहे evacuating those आणि places. नागरिक सुद्धा त्यांना सहकार्य करत आहे. नागरिकांनो, मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतोय की प्रशासन आपली जबाबदारी घेत आहे. ज्या ज्या गोष्टी प्रशासन सांगेल त्याला पूर्णपणे सहकार्य करा. I would like to request प्रशासन all आपल्या the सोबत citizens आहे. of Maharashtra आपल्याला to cooperate वेळेमध्ये with the administration. सुरक्षित जागी हलवण्याची जर कुठे वेळ असेल तर प्रशासन सांगेल त्या सूचनांकडे लक्ष द्या आणि Please pay त्याचं attention to the पालन करा. directives and instructions आपलं given by the घर local म्हणजे खास करून administration. मी ग्रामीण भागात सांगतोय आणि शहरी भागामध्ये सुद्धा समजा झोपड्या असतील काही असेल तर कच्चं नसेल किंवा झोपडी नसेल तर आपला एक भाग घरातला आपत्कालीन एक भाग म्हणून करून ठेवा की जिथे समजा सोसाट्याचा वारा आला तर आपण सुरक्षित राहू शकू. Even in rural as well as त्याचबरोबरीने urban areas, I would like to make a request that make जिथे an मोठे emergency छप्पर area in म्हणजे your house. तात्पुरत्या आपण काही गोष्टी बांधतो, शेड बांधलेली आहे, त्या शेड मध्ये जाऊ नका. याचं कारण असं की ती Don't take तात्पुरती shelter inside तात्पुरती a आपण temporary समजा आता shed. उन्हाळ्यात किंवा पावसात इतर वेळेचा पाऊस वेगळा आणि वादळातला पाऊस वेगळा, तर त्या वास्तूमध्ये आधाराला किंवा एक आडोसा म्हणून जाऊ नका. जसं एक उदाहरण म्हणून मी सांगतो. Don't मी try to काही take shelter गेल्या in एक दोन temporary वेळेच्या माझ्या structures. फेसबुक लाईव्ह मध्ये आपल्याला कल्पना दिलेली आहे की आपण राज्यामध्ये कोरोनापासून उपचार करण्यासाठी, कोरोनावरती उपचार करण्यासाठी जशा काही जम्बो फॅसिलिटीज केलेल्या आहेत, फील्ड हॉस्पिटल ज्यांना केली आहे ही वॉटरप्रूफ आहे. पावसाला ती दाद देणार नाही, पण पावसाबरोबर जर का मोठं वादळ आलं आणि उगाच काही तिकडे घडलं, काही पडझड All the jumbo COVID पडलेलं facilities स्ट्रक्चर that किंवा we पडलेल्या ज्या created काही in शेड the आहेत त्या city पुन्हा आपल्याला as well बांधता as येतील. state, पण मला कोणत्याही they परिस्थितीत were they नागरिकांना are waterproof इजा होऊ द्यायची facilities, नाही आहे. but they would not आपण बांद्रा sustain कुर्ला कॉम्प्लेक्स the मधल्या त्या impact of cyclone. फील्ड हॉस्पिटल मधल्या रुग्णांना सुद्धा इतरत्र हलवलेलं आहे. हे मी तुम्हाला का सांगितलं की त्याच्यावरून आपल्याला लक्षात येईल की अशा कुठेही शेड्स असतील तर त्या शेड्स मध्ये पाऊस पडतोय म्हणून आश्रयाला जाऊ नका. कुठेही मोडकळीस आलेल्या इमारती असतील त्याच्या आडोश्याला जाऊ नका. तात्पुरती कुठेतरी उभी Do not केलेली take shelter in स्ट्रक्चर a असतील dilapidated त्याच्या आडोश्याला building. जाऊ नका, त्याच्यामध्ये जाऊ नका. कारण हे वादळ 100-125 किलोमीटरचा वारा अधिक मुसळधार पाऊस असं सोबत घेऊन येत आहे. त्याच्यामुळे ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये आपल्याला काय काळजी घ्यायला पाहिजे, काय करायला हवं आणि काय करायला नको हे आपल्या मनाशी पक्का असायला पाहिजे. जे मी आधी तुम्हाला We must know the सांगितलं do's की and don'ts of आधी the ठरवून cyclone. दिलेल्या किंबहुना निश्चित केलेल्या ज्या प्रशासनाने जागा आहेत तिथेच स्थलांतरित व्हा. Please आपत्कालामध्ये न लागणाऱ्या rehabilitate as सर्व well as उपकरणांचा व evacuate in साधनांचा places विद्युत assigned पुरवठा by the खंडित करा. local कारण पाणी administration. इकडे तिकडे कसंही वाऱ्याच्या माऱ्याने घुसेल. आणि खास करून मी हे ग्रामीण भागातल्या Please जनतेला deactivate सांगतोय, all तुम्हाला power कल्पना आहे supply की आपण wherever it's ज्या not घरांमध्ये necessary, राहतात तिकडे वेडा वाकडा पाऊस आणि so वारा that there आला is no तर कदाचित short circuit. शॉक बसू शकतो. म्हणून तिथे ते बंद केलेलं बरं. त्याचबरोबरीने अजून वेळ आहे, उद्या दुपारपर्यंत हे वादळ धडकणार आहे. तोपर्यंत There's still पिण्याच्या time. पाण्याचा We साठा have करून time ठेवा. till कारण tomorrow तोही आपल्याला afternoon. नंतर लागणार आहे. आपल्याला And I would like या to वादळामध्ये request you किंवा to या stock up संकटामध्ये enough drinking तातडीने water. शासन तर सोबत येणारच आहेच. म्हणजे आता जिथे तिथे आपल्या सर्व टीम्स ह्या सर्व आयुधांनी सज्ज आहेतच, त्याची तुम्ही काळजी करू नका. पण पिण्याचं All the पाणी आहे, teams are alert. इतर काही गोष्टी असतील ह्या आपल्या हाताची नेहमी जागच्या जागी असतील तशा ह्या नीट ठेवून द्या.
समजा आपल्याला असं वाटलं की But कुठेतरी keep वायू गळती essentials होते, handy, कुठेतरी keep नको ती essentials औषधं किंवा like केमिकल drinking सांडलेली water आहेत, as well as medicines लांब handy. राहा त्याच्यापासून, त्याच्या आसपास सुद्धा जाऊ नका. कारण हे प्रशासनाच्या लक्षात But stay आल्यानंतर away प्रशासन ती from खबरदारी घेईलच, inflammable. पण मुद्दामून काय आहे हे पाहायला जाऊ नका. आणि Stay away from शक्यतोवर inflammables and suspicious ज्यांना ज्यांना substances. मदतीची एक आवश्यकता आहे, आपण स्वतः सुरक्षित राहून जिथे जिथे त्या क्षणाला जी काय मदत करता येणं शक्य असेल ती जर का आपण करू शकलात तर मला असं वाटतं आपण बरंच नुकसान हे थोपवू शकतो. आणि म्हणून मी सगळ्या माझ्या बांधवांना, भगिनींना आणि मातांना एक नम्रपूर्वक सूचना करतो आहे की हे वादळ उद्या साधारणतः दुपारच्या वेळेला, म्हणजे हा आता अंदाज आहे, शेवटी वादळ आहे ते, वादळाला काय, वादळाची दिशा आणि त्याचे एकूण तीव्रताही आपण नाही ठरवू शकत. कोणत्या दिशेला जायचं आता ते अलिबागला धडकण्याची एक शक्यता वर्तवली जाते आहे. त्याच्यामुळे तिथे सज्जता ही आहे, पण तिथे धडकल्यानंतर याचा अर्थ असा नाही की तिकडेच ते धडकेल, कुठेही धडकायला नकोच आहे. पण आजूबाजूचा म्हणजे मुंबई, पालघर पासून ते कोकण, सिंधुदुर्ग पर्यंत हा संपूर्ण किनाऱ्याचा पट्टा आहे. तो पट्टा सावध तर राहायचंच आहे. आणि वादळ एकदा धडकल्यानंतर पुढे ते आपल्या भूप्रदेशात आल्यानंतर ते फिरत 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 पुढे कसं जाईल ते जशी त्याची दिशा आपल्याला समजत जाईल तसतसं शासनाकडनं आपल्याला सूचना येत राहतील. शासनाकडनं वेळोवेळी दूरदर्शन असेल, रेडिओ असेल किंवा SMS असेल याच्यावरनं सूचना आपल्याला येत जातील. कुठेही घाबरून वेडवाकडे काहीतरी पाऊल टाकू नका. अत्यंत मजबूतीने जसं आपण कोरोनाचं संकट धैर्याने रोखून धरले आणि आता ते परतवण्याच्या मागे आहोत, तसंच हे संकट सुद्धा आपण थोपवून त्यातून सुद्धा सही सलामत नक्कीच बाहेर पडू. हा मला आत्मविश्वास आहे. आजपर्यंत जसं आपण सहकार्य केलं तसंच या संकटात सुद्धा आपण मला सहकार्य कराल. आणि I would urge all the citizens of the state to cooperate with the state government and cooperate with me in मानाचा this मुजरा करतो. battle. आणि संकटाला किंबहुना मागेही आपण बोललो होतो किंवा मी आपल्याला सांगितलं होतं, संकटाच्या छाताडावरती चाल करून जायचंय. हे संकट आलं तरी धैर्याने त्याला सामोरं जाऊया आणि त्यातून सही सलामत बाहेर पडूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.